व्हिडिओ पाहता बरोबर तुम्ही पण अंडा पनीर करायला सुरुवात करसान. एवढी भारी अंडा पनीर होते. मी ज्या पद्धतीने बनवलं ना, फक्त त्या पद्धतीने एक वेळ तुम्ही पण बनवून पहा. अंडा पनीर बनवण्यासाठी 4 कच्चे अंडे घ्यायचे. 4च घेतले मी. तुम्ही वाढवू पण शकता, 5 घेऊ शकता, 6 घेऊ शकता. कारण की खाणारे लोक घरी जास्त असतात, कमी असतात, तर त्यानुसार तुम्ही अंडे कमी जास्त केले तर चालतात. आता हे 4 अंडे जे आहेत ना, तर मी एका प्लेटीतनी फोडून घेतो. एक अशी वाटी घ्यायची किंवा प्लेट घ्यायची. नंतर हे कच्चं अंड जे आहे ना, ते एका चम्मचनं फोडून घ्यायचं असं. आता या प्लेटीत मी सर्व अंडे टाकून घेऊ. असेच फोडून घ्यायचे. याच्यात टकर नाही पडू द्यायचे, टकर काढून घ्यायचे. हे दुसरं पण अंड फोडून घेतलं. चार अंडे फोडून घेतले. आता मस्त काय करायचं, पूर्ण असं मिक्स करायचं. फेटून घ्यायचे सर्व अंडे. पूर्ण एकजीव झाले पाहिजे. हे गोळे जे दिसतात ना, हे पिवळे पिवळे, हे सर्व फोडून घ्यायचे. जेवढे फेटता आले ना, 1 मिनिट पर्यंत फेटायचे असे सर्व. याच्यातनी थोडस मीठ टाकायचं. आपण जे अंडे घेतले की नाही, तर त्या अंड्यातनी मीठ थोडं कमी टाकायचं, जास्त नाही टाकायचं. कारण की अंड्यात तसाच खारटपणा असते, त्यासाठी मीठ थोडं कमी घ्यायचं आहे आपल्याला. आता नंतर सर्व फेटून घेऊ या पद्धतीनं. चूल पण मस्त पेटली. अंडे पण मस्त फेटून झाले. आता या पद्धतीनं पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे. उलटा पालटा चम्मच फिरवायचा, म्हणजे त्यातले जे पिवळेचे हे असतात ना गोळे, ते सर्व पाणी पाणी झाले पाहिजे या पद्धतीनं. हे बाय दिसत असेल तुम्हाला. आपण जे अंड्याचं मिश्रण तयार केलं ना, ते आपलं मस्त फिरून झालं. आता मी 2 मिनिट बाजूला ठेवून देतो, कारण की आपल्याला पुढची दुसरी प्रोसिजर करायची आहे. त्यासाठी मी कढई घेतली. कढईत मस्त पाणी घ्यायचं आहे. कढई थोडीशी मी धुवून घेतली. आता चुलीवर ठेवून देऊ कढई. कढई चुलीवर ठेवून दिली. कढईत पाणी ठेवून घेऊ. बस थोडंसंच पाणी पाहिजे आपल्याला. 1 ना 1.5 ग्लास घ्यायचा आहे पाणी, जास्त नाही घ्यायचं. आता पाण्याला मस्त एक उकळी आणून घेऊ, म्हणजे गरम पाणी होऊ देऊ. चूल मस्त पेटली. आधी असंच मस्त जाळ लावायचा, असा धडधड लावायचा. काळ्या असले की मस्त चुलही पेटते. पाणी पण गरम होत आलं. बातच पाणी गरम झालं एकापरी. असा आवाज येऊ राहिला, थोडासा सु 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 आवाज येऊ राहिला, म्हणजे आपलं पाणी आता गरम होऊ राहिलं चांगलं. कढईतलं पाणी पण मस्त गरम झालं. आता ठेवू याच्यातनी स्टँड. पाणी जर कमी वाटत असेल तर थोडंसं टाकून घ्यायचं. मला पाणी थोडंसं कमी वाटलं, थोडंसं आणखी टाकून घेतलं मी. एकूण समजा मी 2 गिलास पाणी घेतलं त्याच्यातनी, कढईतनी. आता मी एक डबा घेतला. जर तुमच्या घरी असा डबा नसेल तर तुम्ही एखादा कटोरा पण घेऊ शकता, पण प्लेन पाहिजे. 1 चम्मच तेल घेतलं. 1 किंवा अर्धा चम्मच घ्यायचं. सर्व बाजूनं असं आतमधून तेल लावून घ्यायचं, जेणेकरून आपण जे अंड्याचं बॅटर तयार केलं ना, तर ते आतमधून चिपकलं नाही पाहिजे. त्यासाठी थोडंसं तेल लावून घेतलं. असं हाताने फिरून घ्यायचं. नंतर आपण अंडे जे फोडून घेतले ना, ते बॅटर एक वेळ आणखीन परतून असं फिरून घ्यायचं आणि लगेच सर्व टाकून देऊ डब्यातनी. डब्यात टाकल्याच्या नंतर आपण जे कढई गरम केली ना, कढईतलं पाणी गरम केलं ना, तर त्या स्टँडवर हा डब्बा आपल्याला ठेवून द्यायचा आहे. बरोबर मंदातच ठेवायचा आहे आपल्याला. आता तो डब्बा पण पद्धतशीर बसला. डब्बा बसल्याच्या नंतर आता याच्यावर मस्त सर्व बाजूनं झाकल्यासारखं झाकण ठेवून द्यायचं आहे. याच्यातली वाफ इकून तिकून गेली नाही पाहिजे, त्या हिशोबाने मस्त पद्धतशीर असं झाकण ठेवून द्यायचं आहे. जाव पण लावून घेतो मस्त, जाव कमी नाही पडला पाहिजे. नंतर काय करायचं, माझं आली का म्याव, काय पाहिजे तुला, अंडे खातं का? अंड्याचे टक्कर चाटते. थांब, तुला अंड्याचं पनीर तयार झाले की देतो तुला खायला. अंडा पनीर खातं ना तू? आपल्या तिकडे अंडा पनीर बनेपर्यंत बाकीची प्रोसिजर सुरू करू. म्हणजे साहित्य जे पाहिजे ते तयार करून घेऊ. तर 2 मी कांदे घेतले. कांदे मस्त बारीक बारीक कापून घेतो. कांद्याच्या वरचा जो मागचा भाग असते ना, तो काढून टाकायचा, आणि समोरचाही भाग असते तो पण काढून घ्यायचा चाकून. आणि आता याच्या वरचे फोत्र काढून घेऊन कांदा बारीक बारीक कापून घेऊ.
पैपाट घरातून आणायचं माझ्या जीवावर आलं. इथं प्लेट होती, म्हटलं चला आज प्लेटवरच म्हटलं कांदा कापून घेवा. प्लेट मस्त बारीक बारीक कापला गेला कांदा. कांदा या पद्धतीनं मस्त बारीक बारीक कापून घेतला. आणखी सांगतो तुम्हाला काय काय पाहिजे आपल्याला भाजीला. लसण घेतला. लसणाच्या वरचे जे फोतरात ना ते काढून घ्यायचे आहेत. 9-10 पाकळ्या घ्यायच्यात आपल्याला या लसणाच्या. लसण घेतला काढून मी. आता एक टमाटर घ्यायचं. टमाटर मध्यम आकाराचं घेतलं मी. आता हे बारीक बारीक करून घेऊ. 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, याच्या नाकनं काढून घ्यायच्या आहेत. अद्रक घेतली. अद्रकचा फक्त आपल्याला तुकडाच घ्यायचा आहे. फक्त मी वरचे जे साल्ट असतात ना ते काढू राहिली. हे वरचे साल्ट नाही काढले तर चालतात, नाही तर पाण्यानं धुतलं तरी पण चालते. हा अद्रकचा तुकडा घेतला. 3 लवंगा घेतल्या. 4 मिरे घेतले. मिरे दाखवतो तुम्हाला. 4 मिरे घेतले. 1 चम्मच धने घ्यायचे आहेत. कच्चे धने आहेत, तुम्ही भाजून घेतले तरी पण चालतात. अर्धा चम्मच जिरं घेतलं. आता हे सर्व साहित्य मी वाटून आणतो. तर चला, अंडा पनीरची तयारी सर्व झालेली आहे. तर आता आपण कढईतनी जे अंडा पनीर ठेवलं होतं ते पद्धतशीर झालं की नाही पाहू. कढईवरचं झाकण काढून घेतो. हे पहा, या पद्धतीनं आपलं अंडा पनीर जे आहे ना हे असं फुगते. झाकण काढल्याच्या नंतर असं लहान लहान होत जाते. चाकूच्या साहित्यानं पाहायचं आपलं अंडा पनीर पद्धतशीर झालं की नाही. तर दोन्ही साईडनं कुठेच काही लागलं नाही म्हणजे आपलं अंडा पनीर तयार आहे. आता काढून घेऊ. कधी पण चाकूच्या साहित्यानं असं चेक करून घ्यायचं झालं की नाही. तर अंडा पनीर तयार आहे. आता काढून घेतो खाली. आता हे कढईचं आपल्याला काही काम नाही, काढून ठेवतो. आता डब्बा सध्या गरम आहे. आता 10 मिनिटं याला थंड व्हायसाठी फॅन खाली ठेवून देऊ. अंडा पनीर थंड व्हायसाठी मी 10 मिनिटं फॅन खाली ठेवलं होतं. आता याची साईड जे असते ना सर्व चाकूच्या साहित्यानं असं काढून घेऊ. असा डब्याला चिपकत नाही, कारण की आपण याला तेल लावलं होतं ना तर अल्लादीच निघते. एका परी तुम्हाला काढून पण दाखवतो मी. ही मोठी प्लेट घेतली मी, त्याच्यावर उघडी ठेवून दिली. आता हा डब्बा उलटा करून घेऊ. सर्व निघालं. तर पाहू शकता अंड्यापासून पनीर मस्त तयार झालं. आता चाकून मस्त याचे तुकडे तुकडे करून घेऊ पनीर सारखे. हे पहा, असे चौकून चौकून तुकडे करायचे. सर्व साईडनं मी तुकडे तुकडे करून घेतले, तुम्हाला दाखवतो मी. हे पहा किती मस्त कापल्या गेले आणि एकदम स्पंची झाला. हे पहा मस्त दबते पण. पनीर एकच नंबर तयार झालं आपलं, पाहू शकता. तर चला आता अंडा पनीरले फोडणी देऊ. त्यासाठी कढई आपण चुलीवर ठेवून देऊ. कढईले मस्त गरम होऊ देऊ. कढईतनी 2 माप तेल टाकून घेतलं. तेलाला मस्त गरम होऊ देऊ. तेल मस्त गरम झालं. त्याच्यात 1 तेजपत्त्याचं पान टाकायचं. 1 दालचिनीचे असे लहान लहान 2 तुकडे टाकून द्यायचे. हिरव्या 2 इलायच्या आहेत ते पण टाकून द्यायच्या. ते टाकल्याच्या नंतर लगेच आपल्याला आपण जो कांदा कापला होता ना तो टाकून घ्यायचा आणि मस्त लाल होईपर्यंत परतून घेऊ. कांदा मस्त असा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. म्हणजे कांदा जर चांगला भाजला गेला नाही त्यातला कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्याच्यात आपली भाजी 1 नंबर बनते पनीरची, अंडा पनीरची भाजी. कांदा मस्त परतून झाला. कलर पण लय भारी आला. दिसत असेल कच्चेपणा सर्व गेला कांद्यातला. आता लगेच काय करायचं, आपण जे लसणाची पेस्ट बनवली ना ते टाकून द्यायची आणि मस्त परतून घ्यायचं. याच्यात मी टमाटर असते ते कच्चा असते तर ते व्हायला थोडासा टाइम लागते. तर मस्त याच्यातलं सर्व पाणी आटेपर्यंत हे पेस्ट जे आहे ना ते मस्त परतून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही, आपण जे पेस्ट टाकली होती ना तेलातनी तर त्यातलं सर्व पाणी आटलं. आता फक्त तेलच राहिलं, म्हणजे तेल सुटलं मस्त पद्धतशीर. म्हणजे आपल्या भाजीसाठी मसाला तयार आहे. आता याच्यात नाही टाकू साहित्य. चवीपुरतं मीठ टाकायचं. मीठ थोडंसं कमी घालायचं आहे, कारण की मग आपण मीठ टाकलं होतं अंडा पनीर बनवायच्या वेळेस. चवीपुरतं मिरची पावडर टाकायचं. हळद टाकून घ्यायची आहे. अर्धा चम्मच हळद. काळा मसाला घ्यायचा. काळा मसाला पण टाकून दिला.
आता सर्व साहित्य जे आहे ना ते मस्त परतून घेऊ सर्व साईडनं. हे पाहिजे या पद्धतीनं. आणि ज्यावेळेस आपण पेस्ट तयार करतो ना तर पेस्टचं पण पाणी निघते. मी पण काढलं होतं, तेच आपल्याला आपल्या या मसाल्यात टाकून घ्यायचं आहे पेस्टचं पाणी. नाहीतर मग काय होते, मसाला जळून जाते. त्यासाठी पाणी पण टाकून घेऊ आणि आता सर्व साईडनं मस्त परतून घेऊ. टाकल्याच्या नंतर पाहू शकता किती भारी कलर आला मस्त. आपल्या ग्रेव्हीला एकदम मस्त तर्री सुटली. आणखीन याले एक उकळी येऊ देऊ. आपण सध्याच याच्यात पाणी टाकलं त्याच्याने याले की अजून उकळी आली नाही. उकळी आल्याच्या नंतर एकच नंबर आपली मस्त तर्री तयार होते, मसाला तयार होते भाजीसाठी. उकळी आल्याच्या नंतर पाहू शकता किती मस्त अशी वरवर तर्री, कलर भारी भारी येऊ राहिला. असंच आपल्याला तर्री येऊ द्यायची आहे, म्हणजे तेल सर्व साईडनं असं सुटलं पाहिजे. त्याच वेळेस आपली भाजी एकच नंबर बनते अंडा पनीरची. अंडा पनीर साठी ग्रेव्ही तयार आहे आपली. आता थोडस धने पावडर आहे, धने पावडर पण टाकून घेतलं. आता परतून घेऊ एक वेळ चांगलं मस्त. आता मस्त ग्रेव्हीतने आपल्याला अंड्याचे जे पनीर आहे ना हे एक एक तुकडा मस्त सर्व साईडनं टाकून घेऊ. एवढं मस्त झालं ना, तुम्ही म्हटलं दुधाचं पनीर भुलून जासान एवढं चांगलं अंडा पनीर होते. हे एकदा नक्की तुम्ही पण ट्राय करून पहा. आणि तुम्ही ज्यावेळेस घरी बनवसाल ना तर खाल्ल्याच्या नंतर तुम्ही मला कमेंट करून सांगा की बा खरोखर अंडा पनीर कसं झालं. तर एकच नंबर बनते, लय भारी बनते. साईडनं मस्त परतून घेऊ अंडा पनीर, म्हणजे जेणेकरून आपला जे हा मसाला जो आहे ना तो सर्व साईडने या अंडा पनीर मध्ये उतरला पाहिजे. त्या पद्धतीनं मस्त परतून घेऊ मसाला. आता 2 मिनिटं फक्त झाकण ठेवून देऊ याच्यावर, जास्त नाही, फक्त 2 मिनिट, जेणेकरून हा सर्व मसाला जो आहे ना तो अंडा पनीरला लागला पाहिजे. पाहू शकता अंडा पनीर आपलं किती मस्त तयार झालं, एकच नंबर झालं. आणि पनीरचे अंडा पनीरचे जे तुकडे तुकडे आहेत ना ते मस्त वेगवेगळे असे पडून राहिले. आता याच्यात थोडं थोडं पाणी थोडं पाणी टाकून घेऊ, जेवढं पाहिजे तेवढं. अंडा पनीरले कधी पण पाणी जास्त नाही टाकायचं, थोडंसंच करायचं आहे आपल्याला पाणी. आणि हे अंडा पनीरचे जे तुकडे आहेत ना ते पाण्यात टाकल्याच्या नंतर, शिजवल्याच्या नंतर त्याचे तुकडे असे मस्त फुगतात, मोठे मोठे होतात, दिसतातच तुम्हाला. मेरा आशू भी आ गया. ये रे बाबू, तो कुठे आहे बा? आरू कुठे आहे? कोणाकोणाची कोणाकोणाची टक्कर झाली बाप्पा? लागलं का त्याला? आमचा आरू पण आला. ये रे बाबू, तुला टक्कर झाली म्हणते. कोणाची टक्कर झाली? ओ माय, लागलं काय रे पायाले? ये बरं इकडे पाहू दे बरं बा मला. माय त्याची ती टक्कर झाली का? बरं 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 बरं, तेल देतो तुला लावून. हा, लय लागलं का रे बाबू? जाय ते बॅगने बास्केटने जेवला आता तू? बरं बरं बरं, त्यासाठी पाय ना मी आज अंडा पनीर बनवलं मस्त पटापट. हा, कपडे बदल पटकन आणि बॅग ठेवून दे. तर चला मंडळी, मस्त आपली अंडा पनीर आता मी पाणी टाकून घेतलं. आता याची एक उकळी काढून घेऊ. हे किती मस्त भारी तर्री आली, दिसत असेल तुम्हाला. आता 2 मिनिटं झाकण ठेवून देतो मस्त उकळी येईपर्यंत. तर चला मंडळी, झाकण पण काढून घेतलं, उकळी पण लय भारी आली, दिसत असेल तुम्हाला. मी म्हटलं होतं ना पाण्यात आपण ज्यावेळेस पाणी टाकतो अंडा पनीर मध्ये तर अंडा पनीर मस्त फुगते, मोठं मोठं होते. हे पा तुम्हाला दिसत असेल किती मोठा मोठा तुकडा झाला अंडा पनीरचा. असाच आपल्याला शिजवल्याच्या नंतर मोठे मोठे तुकडे होतात. तर चला आता 2 मिनिटं झाले. आता भाजी पण तयार झाली आपली अंडा पनीरची. खाली उतरून घेऊ. पाहू शकता लय भारी कलर आला, मस्त तर्री पण आली अंडा पनीरले. तर पाहू शकता किती कलर भारी आला, तर्री पा किती मस्त आली. एकच नंबर अंडा पनीरची भाजी झाली. तुम्ही पण ट्राय करा सर्व मित्र मंडळी. हे पहा अंडा पनीर तुम्हाला मी एका प्लेटीत काढून पण दाखवतो. तुम्ही पण म्हटलं अंडा पनीर हा व्हिडिओ पाहता बरोबर तुम्ही पण अंडा पनीर करायला सुरुवात करसान. एवढी भारी अंडा पनीर होते. मी ज्या पद्धतीने बनवलं ना फक्त त्या पद्धतीने एक वेळ तुम्ही पण बनवून पहा. किती भारी झाली आणि मस्त घटघट झाली भाजी. हे पहा, पाहू शकता. अंड्यापासून पनीर बनवण्याची पद्धत कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणखी असेच जर तुम्हाला व्हिडिओ बनवून तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा. मी तुमच्यासाठी अशा नवीन नवीन रेसिपी पण घेऊन येतो. तर चला, बाय.